एकदम योग्य आहे की मतदार याद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. अनेक लोकांचे डबल नाव तिबल नाव आहे. एका घरामध्ये 130 140 नावं आहे. मतदार याद्यामध्ये बाहेरचे नाव टाकण्यात आलेले आहे. अनेकांचे नाव वगळण्यात आलेले आहे. या सर्व कारणासाठी जोपर्यंत मतदार याद्यामध्ये संपूर्ण ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये अशी आमची महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांची मागणी आहे. सर काय नेमकं कोणाचा आशीर्वाद आहे निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांना? कारण त्यांनी बऱ्यापैकी हा म्हणजे सगळा संशय जो आहे तो त्यांच्यावरती जातोय. कारण अनेक भ्रष्टाचार अनेक मतदारांमधला घोळ तुम्ही बाहेर काढलेला आहेत, पण तरी देखील ते कोणतीही भूमिका ठोस मांडत नाहीयेत. नवीन मुंबईच्या कमिशनरच्या घरामध्ये शासकीय बंगल्यामध्ये 120 मतदार त्या निमित्तानं नोंदवण्यात आले. कमिशनरच्या घरामध्ये, म्युन्सिपल कमिशनरच्या घरामध्ये, आणि अशा पद्धतीनं म्युन्सिपल कमिशनरच्या घरामध्ये 130 म्हणजे 100पासून तर 1000पर्यंत अनेकांच्या घरामध्ये अशा पद्धतीनं जास्तीचे नावं चुकीचे नावं नोंदवण्यात आले. या सर्वांची दुरुस्ती व्हावी. दुबारा नाव आले त्याची दुरुस्ती व्हावी. या सर्व गोष्टी याद्या संपूर्ण दुरुस्त करून नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या अशी आमच्या महाविकास आघाडीची सगळ्यांची मागणी आहे. देशमुख साहेब, वाटतं पारदर्शकपणे या सगळ्या गोष्टी होतील? कारण महायुतीमधील नेतेच म्हणतात की काहीच गोळ झालं नाहीये, ते आता महाविकास आघाडी हारणार आहे. असं आहे, आम्ही हे सगळं निवेदन आमचं जे आहे आम्ही इलेक्शन कमिशनला देतोय. बीजेपीला याला उत्तर द्यायची काही आवश्यकता नाही. पण निवडणूक आयोगातले अधिकारी कुठलंच उत्तर जे आहे ते देत नाहीत. एक ठोस भूमिका कुठलीच घेत नाहीये. ही भूमिका आमची जी मागणी आहे ती इलेक्शन कमिशनकडे आहे. इलेक्शन कमिशन काही बोलत नाही. त्यांचे अधिकारी काही बोलत नाही. बोलतात कोण? भारतीय जनता पार्टी लोक. त्यांना आम्ही प्रश्न विचारलेला नाही. आम्ही प्रश्न विचारतोय इलेक्शन कमिशनला. आयोगाला कोर्टात खेचणार भविष्यामध्ये? कारण आता आम्ही सर्व बसून ठरवू काय करायचं काय नाही. म्हणून आज पहिले मोर्चा काढलेला आहे. आम्ही अतिशय लाखो लोक या मोर्चामध्ये आहे, जेणेकरून इलेक्शन कमिशननी उचित पावलं उचलली पाहिजे. खूप धन्यवाद सर सामटेशी बातचीत केल्याबद्दल. ते होते माजी गृहमंत्री अनिल देशमुख. यांनी आता आपली भूमिका जी आहे ती सामटेशी बोलताना मांडलेली आहे. आपण तत्पूर्वी बघतोय की कशा पद्धतीने हा जनसमुदाय जो आहे कार्यकर्त्यांचा तो या ठिकाणी गोळा झालेला आहे. सर्वच कार्यकर्ते असतील आणि तीनही पक्षातील मनसेमधील सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी जी आहे ती सर्व नेत्यांची आहे. कॅमेरामॅन नितीन करासह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.